आप की अदालत मध्ये सिंगर आणि कंपोजर कैलाश खेर यांच्यावर आरोप आहे की हे खूप जिद्दी आहेत. कैलाशजी, असं ऐकलंय की लहानपणापासूनच खूप हट्टी होतात. वडील कर्मकांडाचे पंडित होते, पुरोहित होते, समाजात खूप प्रतिष्ठा होती त्यांना. त्यांची इच्छा होती तुम्ही पुरोहित बनावं. तुम्ही म्हणालात मरून जाईन, काहीही करेन, हे नाही करणार. जब भी मैं ख्वाबों में होता हूं, सबको है लगता मैं सोता हूं. होता हूं सबसे जो मैं जुदा, उसकी पनाहों में होता हूं. और दुनिया में जो भी अलग है, दुनिया में जो भी अलग है, लगता वो सबको गलत है. रजतजी, या जगामध्ये जो कोणी डिफरंट, हु इज एव्हर डिफरंट, पृथ्वीवर सगळ्यांना तो चुकीचा वाटतो. सगळ्यात आधी लोक आपलं जजमेंट पास करून टाकतात, आपली टिप्पणी देतात. नो, दिस इज नॉट करेक्ट. दुनिया में जो भी अलग है, लगता वो सबको गलत है. और शिद्दत से आगे है जिद मेरी, और वो भी मुद्दत तलक है. मी एक आयुष्य तर सगळे जगत असतात. मी एका जिद्दीने जगतो, मी एका वेडेपणाने जगतो, आणि त्याच वेडेपणाने कदाचित मला कैलाश खेर बनवलं असावं. एकूण 18 वर्षांचं करिअर आहे रजतजी. 18 वर्षांमध्ये तर लोक जमीन शोधून काढतात आणि ह्यामध्येच बिझी असतात. संध्याकाळच्या वेळी थोडं दिवसभर काम झाल्यानंतर, शो वगैरे संपल्यानंतर लोक बिझी होतात बाकी गोष्टींमध्ये. मला माहीत सुद्धा नाही, कारण की जेव्हा तुम्ही आतमधून व्याकुळ असता तर तुम्हाला झोप सुद्धा येत नाही, आणि परमात्मा स्वतः असतात. मग एका जन्मामधून तू झोपून घेतलं, एका जन्मामध्ये बाकी सगळं करून घेतलं, तर या जन्मामध्ये तू एक जिद्द घेऊन जन्माला आला आहेस. तर प्रत्येक क्षण ती एक जिद्दच आहे, ज्याच्यामुळे एकूण 18 वर्षांमध्ये 2000 गाणी, 21 भाषा, आणि हे म्हणजे मला स्वतःला सुद्धा लक्षात नाही रजतजी, हे इतक्या स्पीडने कसं होत आहे. केवळ परमात्मा. आम्हाला सुद्धा हे समजत नाही की व्याकुळ आहेत, वेडे आहेत, की घर सोडून पळून गेले म्युझिक डायरेक्टर बनण्यासाठी. तेच तर, लहानपणापासूनच जरा मी निर्भीड होतो, थोडं नखरे वेगळे होते, आणि काही गोष्टी अशा होत्या ज्या जग जसं आहे तसं नसणं या जगामध्ये बोचतं लोकांना. आणि मी थोडासा उद्धट होतो लहान असताना सुद्धा. या पृथ्वीवर लोक कसं खोटं बोलायला शिकवतात कुटुंबामध्ये. आणि रजतजी, मी ही गोष्ट बघत होतो, आणि ते जे अवलोकन करणारा लहान मुलगा आहे की जग काहीतरी वेगळंच बोलतं आणि होत काही वेगळंच असतं. जसं असं समजा तुम्ही सुरू करत आहात तुमचा दिवस, प्रार्थना चालू आहे, पूजापाठ चालू आहे, आणि त्यामध्येच फोन आला. तर ते मुलांना सांगतात की बाळा सांग, बाबा ट्रॅव्हल करत आहेत, आउट ऑफ सिटी, आउट ऑफ कंट्री. तर जो मुलगा आहे तो असे समजा की ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवत असतो. प्रत्येक घरचा माणूस शिकवतो आपल्याला की खोटं बोलू नये, इथे प्रॅक्टिस करवत आहेत. आता त्या मुलाच्या मनामध्ये द्वंद्व सोडून दिलं तुम्ही. तर अशा प्रकारच्या द्वंद्वाला मी अधोरेखित करतो. ही माझी चूक होती. एकदा अशी गोष्ट उद्धटपणे बोललो होतो मी, तर हट्ट तर होताच. मग थोडी धुलाई झाली माझी, आणि धुलाई झाली तर मी घर सोडून दिलं. घर सोडून मी केवळ हाच हट्ट घेऊन निघालो की मी जसं जग आहे असं मला नाही बनायचं. त्यामुळे मी जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा काय बनलात? शिंपी बनलात? ट्रक ड्रायव्हर बनलात? प्रिंटिंग प्रेस मध्ये काम केलं? चार्टर्ड अकाउंटंटचे असिस्टंट बनलात? साहेबजी, तर ना माया मिळाली ना राम. मला असं वाटतं जसं तुम्ही उस्तादांकडनं शिकला आहात, आम्ही परिस्थितीकडनं शिकलो आहोत. वा, खूप छान. तर मला असं वाटतंय की मी याच मधून निघालो आहे, आणि अचानक माझ्या दात्याने केवळ असंच जरा धुतलं मला चांगल्या प्रकारे. जसं डार्क रूम मध्ये निगेटिव्ह धुवायचे ना, आणि क्लिअर फोटो येत असायचे. हे तर खरं आहे की संकटांमधून जावं लागलं, कधी झोपडीमध्ये राहावं लागलं, कधी रस्त्यावर कपडे धुवावे लागले, कधी खाण्यासाठी नव्हतं, आणि मग तुम्हाला एक्सपोर्टर बनायचं होतं. साहेब, मी बनलो सुद्धा होतो. हॅम्बर्ग
एक शहर आहे जर्मनीमध्ये, हॅम्बर्गमध्ये पाठवायचो. आणि इथे जी मदर टेरेसांची साडी आहे, वुडन हँड ब्लॉक प्रिंट जे असायचं, तर ते सगळं मी हँडीक्राफ्ट असतात, थोडं आर्टिफॅक्ट्स असतात, टेबल लॅम्प्स असतात, ते वॉल हँगिंग असतात ते, तर हे सगळं मी राजस्थान, जोधपूर, जयपूर आणि आमच्या इथे सुद्धा लाल किल्ला आणि सुंदरनगर या जागांवरती याचे डीलर असायचे, यांच्याकडनं मी कलेक्ट करायचो आणि पाठवायचो. तर माझं खूप चांगलं काम चाललं होतं, जुगाडबाजी. आता काय झालं साहेब, ते मग एक आम्ही शिपमेंट लास्टला मी हे ॲडव्हान्स दिलं आणि मी थोडं मनातल्या मनात विचार करू लागलो की आता एकदम सेट चालू आहे. आता मी झालो आहे ना यशस्वी. आणि आता मी ॲडव्हान्स सुद्धा दिला नोएडामध्ये, आटापीरच्या जवळ. माझ्या लक्षात आहे त्या जागेचं नाव लोकांनी घेतलं होतं तेव्हा. परंतु कहते हैं कि कश्तियां लाख नजदीक साहिल सही, पर खुदा फिर कोई चाल चल जाएगा. तूने मखमूर नजरों से देखा तो है, क्या करोगे अगर दिल मचल जाएगा. तर ते झालं. जो कोणी ज्या कामामध्ये असफल ठरतो तर तेच काम सुरू करत असतो. जसं ज्याचं एखाद्याचं स्वतःचं घर नसेल तर तो प्रॉपर्टी डीलर बनतो. जो कोणी IAS नाही बनलाय तो IAS बनवण्याचं इन्स्टिट्यूशन सुरू करतो. अच्छा, दिल्लीमध्ये खास करून याच्यावर सूट सुद्धा दिली आहे. दिल्लीला देवाने आणखी वरदान दिलं आहे, याला मी जुगाड नगर म्हणतो दिल्लीला. तर इथे खूप जुगाड. तर मी जेव्हा ज्या वयामध्ये घर सोडलं त्या वयामध्ये माहीत सुद्धा नव्हतं की घर सोडल्यानंतर काय काय आव्हानं येत असतात. तर अशा प्रकारचं काम झालं की सोडलं होतं जोशामध्ये घर, परंतु तिथे अन्न वस्त्र निवाऱ्यानेच अडकवलं. तर आधी सर्व्हाइव्ह होऊन दाखव, आधी जिवंत राहून दाखव. तर कित्येकदा तर साहेब मी इतके ऑड जॉब्स केले आहेत की कित्येकदा तर मी वर्षापर्यंत माझ्या जेवणाचा काहीच पत्ता नसायचा, कारण ऑड टायमिंग्सला मी जॉब करत असायचो. बरं, ज्यांच्याकडे कुठली डिग्री नसते त्यांचं मग ना काही टायमिंग असतं ना काही त्यांचं शेड्यूल्ड असतं, आणि त्यांच्यावरती सगळे लोक दादागिरी करून काम करून घेत असतात. तर तशा प्रकारे आमचं ट्रेनिंग वेगळ्या पद्धतीने झालं साहेब. पण हे खरं आहे की जेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये फेल झालात तर मग तुम्हाला वाटलं की यापेक्षा तर पुरोहित बनणं ठीक आहे आणि कर्मकांड शिकण्यासाठी निघून गेलात ऋषिकेशला. हो, मी कंटाळून गेलो होतो सगळ्या गोष्टींना आणि खचून गेलो होतो. तेव्हा मला माझ्या वडिलांचं बोलणं आठवलं की बाबा, तुम्ही खरं बोलत होता कदाचित. आणि एक महात्माजी वडिलांचे मित्र भेटले सफदरजंग एन्क्लेव्स मध्ये, आश्रम अजूनही देखील आहे. तर त्यांनी मला सांगितले की चला तुम्ही लोक माझ्याबरोबर चला परमार्थ निकेतन ऋषिकेशमध्ये आणि तिथे शिक. स्वामी परिपूर्णानंदजी होते. तर हे कर्मकांड शिक 6 वर्षांमध्ये तू पुरोहित होशील. तुला कुठेतरी मी पाठवेन, म्हणजे मॉरिशस किंवा काहीतरी 1-2 जागांची नावं घेतली, सिंगापूर किंवा मॉरिशस. तर मला अचानक वाटलं प्रत्येक गोष्टीमध्ये असफलच ठरलो आहे. आता काय माहीत, कर्मकांड शिकून पंडित बनून काय माहीत विदेशामध्ये जाऊन पंडित बनलो तर यामध्ये वडिलांसारखे 100-150 रुपये नाही कमवणार, दिवसाचं काहीतरी चांगलं इन्कम होईल. चला काही नाही, परतून वेडा घरी आला. तसं झालं साहेब. परंतु मग त्याचं काय की करविता जो कोणी आहे, चले खूब तुरप की चाल लगा के रंगों का ताता, रचना के रचनाकार का खेला समझ नहीं आता. ते असं काही खेळ रचतात की तिथे सुद्धा ऋषिकेशमध्ये सुद्धा जेव्हा मी कर्मकांड शिकत होतो तर त्यावेळी माझे जे साथी होते, माझे क्लासमेट म्हणता येईल ज्यांना, ते माझ्यापेक्षा 7-7, 8-8, 9 वर्ष लहान आणि मी 21 टाईपचा झालो होतो. 12-13 वर्षाच्या वयामध्ये निघालो, धक्के खाल्ले इकडे तिकडे. आता मी 21चा होऊन पंडित बनण्यासाठी गेलो होतो. बरं, माझे जे काही साथीदार आहेत ते 13-14 वर्षांचेच आहेत. तर थोडं तिथे कॉम्प्लेक्स मनामध्ये आला, यार मी आता हे करत आहे, देवा मी काय, प्रत्येक जागे मी असफल ठरतोय. दाता आता तुम्ही माझी ती परीक्षा घेण्यासाठी पाठवलं मला. तर त्याच वेळी सगळी आव्हानं जेव्हा एकत्र आली तेव्हाच मी स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय सुद्धा घेतला साहेब. हे कारण की व्यवस्थितपणे सांगा की गंगामध्ये उडी मारली होती आत्महत्या करण्यासाठी. हो, पूर्णपणे बुडून गेलो होतो साहेब. आणि नशिबाची गोष्ट आहे की मी आता जिवंत आहे, तुमच्या समोर आहे आणि कुठल्या रूपामध्ये आहे हे सुद्धा तुम्हा थोरांचा आशीर्वाद आहे. असं झालं
साहेब, एक गोष्ट आणखी मनामध्ये अस्वस्थ होत होतं, ज्यामुळे मन तीही होती की की परमात्म्याने मी अशा वेळी अशा जागी मी जन्मलो आहे जिथे खूपच असंवेदनशील लोक राहत आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला टिकून राहायचं आहे, हरवायचं नाहीये, तर या सगळ्यांच्या बरोबर जुळवून घ्यायचं आहे. जसं तुम्ही सगळे भेटाल कोणाला सुद्धा एक पहिला प्रश्न सगळी माणसं करतात मशीनच्या प्रमाणे, हाव आर यू, कसे आहात तुम्ही, सगळे ठीक आहे? काही घेणं देणं नाहीये. बरं, जो बिचारा समोरचा आहे, भले तो स्वतःमध्ये असेल, परंतु अचानक तर त्याला मशीन प्रमाणेच व्हावं लागतं. हो, मी खूप छान आहे. जेव्हा मी समजलं की नंतर सकाळपासून फ्रेश सुद्धा नाही झाला, कित्येकदा अशी समस्या येते, परंतु त्याला सुद्धा ते बनावं लागेल जे तो बनवत आहे. अच्छा, हे कोणी बनवत आहे, कोणी बनत आहे, कोणी खरं नाही. नाला बनतो, नदी असते, आपण सगळे नदी असतो, आपण सगळे समुद्र असतो, आपण सगळे पर्वत असतो, आपण सगळे नैसर्गिक असतो, परंतु आपलं वागणं जे असतं ते 90% खोटं बनूनच चालत राहतो आपण. हे आहे सत्य. तर या अशा कुतूहलाने, असंच अत्यंत किंकर्तव्य मूढ मनाने माझ्या मनामध्ये एके दिवशी आलं की मी माझ्या आयुष्याची लीला समाप्त करावी. माझे दाता, कदाचित मी चुकीच्या जागी जन्माला आलो आहे, चुकीच्या वेळी जन्माला आलो आहे. तर उडी मारली आणि मागून कोणीतरी आमच्याच वसतिगृहाच्या सिनियरने उडी मारली आणि मला बाहेर काढून, थोडा मी बेशुद्ध होतो, विचारू लागले की तुला तर पोहायलाही येत नाही, तर मग तू का उडी मारलीस, तू मरायला गेला होतास? माझ्या तोंडातून निघालं, हो, मरण्यासाठी गेलो होतो. एक दिली मला पावती जोरात. तर मी पूर्ण 24 तासांपर्यंत रजतजी रूम मधून बाहेर निघालो नव्हतो. हा विचार करून की माझ्या दात्या, मी इथे सुद्धा अयशस्वी ठरलो. मी जे काही कृत्य करतो, जे काही करत आहे, मी अपयशी का ठरतो? आय एम अ प्रॉडोजी ऑफ फेल्युअर्स. मी कदाचित असफलतेमधूनच उत्पन्न झालो आहे. माझ्या दात्या, तर माझ्या जगण्याचं आता मला काही समजत नाही की मी का आहे, मला का जन्माला घातलं तुम्ही. तोपर्यंत हे प्रश्न चालू असायचे मनामध्ये. आज परंतु त्याची इतकी उत्तर दिली आहे माझ्या दात्याने, इतकी की मी तर म्हणेन की मुद्दल तर लहानच असते, व्याज इतकं करून टाकले की मुद्दल तर आठवतच नाहीये. तुमच्या एका चाहत्याने मला सांगितलं की यांना गंगेचं पाणी बुडण्यासाठी कमी पडलं होतं, तर हे मुंबईला निघून गेले समुद्रात बुडण्यासाठी. नक्कीच रजाजी, जेव्हा लोक जातात मुंबई फिल्मी गायक बनण्यासाठी किंवा सिनेमाच्या जगामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, मला परमात्म्याने जेव्हा पाठवलं तेव्हा मी हीच आपली बिलल टाईपची गाणी, ज्याचे शब्द सुद्धा थोडे वेगळे असतात आणि विचार सुद्धा थोडे वेगळे असतात, रोमांसवाल्या गाण्यांचा थोडा वेगळा भाव असतो, मी त्या गाण्यांचा अल्बम बनवायला गेलो होतो. परंतु सुरुवातीलाच त्यामध्ये सुद्धा मी एक हट्ट घेऊन बसलो की तिथे समुद्रावर जाऊन बसायचं, समुद्रकिनारी जुहूवर, आणि केवळ हेच बोलायचो, समुद्र बाबा, आईनी तर नाही झोपवलंय कुशीमध्ये, बस आता तुम्ही तयार राहा. बस मी तर आता प्राणलीला इथेच समाप्त करेन तुमच्या चरणामध्ये. हेच चालायचं बोलणं माझं तिथे, आणखीन काहीच नाही. वारा वाहत असायचा, वाऱ्याचा जो स्पर्श असायचा तो मी असं बघून मंद मंद हसायचो की अच्छा, तुम्हाला सुद्धा मस्ती सुचत आहे, तर तुम्ही स्पर्श सुद्धा करत आहात. खरं तर काही नाही पदरामध्ये, परंतु तरी सुद्धा तुम्ही करत आहात. वाऱ्याला सुद्धा मी असं गोंजारून वेड्यासारखं असं वाटायचं जसं की मी कोणी वेडा आहे, स्वतःशीच बोलत आहे. तर असा जो वेडेपणा, असा जो उन्मत्तपणा आहे, हा या जगामध्ये काही हट्टी लोकांमध्येच असतो, काही उन्नत लोकांकडेच असतो. काही जे जिद्दी असतात, काही वेडेपणा ज्यांच्यामध्ये असतो ते हे असतात. आणि कदाचित तीच गोष्ट निसर्गाला कदाचित मंजूर झाली आणि त्यांनी ऐकली की हाय राम, हा तर खूपच हट्टी आहे, वेडा. सगळं जग कुठल्या एका गोष्टीच्या मागे लागलं आहे, पैशाच्या मागे लागलं आहे, पॉवरच्या मागे लागलं आहे. परंतु कधी विचार केलाय की हा पैसा कोणाच्या मागे लागला आहे, ही पॉवर कोणाच्या मागे लागली असेल? रजतजी, तुमचा बालक समोर उभा आहे. असं जसं मुलाला पळवून पळवून आई वडील मुलांना कसे खाऊ घालतात, घे बाळा, लास्ट घास खा ना, बघ गणपती बाप्पांनी पण खाल्लंय ना, कृष्णदेवांनी पण खाल्लंय ना, चटक दाखवून खाऊ घालतात. माझे दाता मला आता असं करतायत साहेब. म्हणजे वडील आई शेवटच्या दिवसांमध्ये हे म्हणून गेले होते
आशीर्वाद देऊन गेले होते की बाळा, ज्या प्रकारे तू जगत आहेस ना, ज्या प्रकारे तुझ्या अंतरात परोपकाराची भावना, एक एक सद्भावना आहे जगण्याची, तू ठेवून ठेवून विसरशील. आता मी ठेवून ठेवून विसरतोय. खरी गोष्ट आहे. बरं, खरंच जसं तुम्ही म्हणत आहात ना, इथे देऊन टाकलं, तर मला इथे देण्याचा सुद्धा वेळ नाहीये. परमात्मा असं करतायत की कधी कधी तर आश्चर्य वाटतं मला, की विचार करतो मला घर सुद्धा असं दिलं माझ्या दात्याने की आजपर्यंत साहेब त्याला लॉक नाही लागलं, लॉकचा पत्ताच नाही. नशिबाची गोष्ट बघा तुम्ही. तर ईश्वराचा कधी कधी चमत्कार असा देखील होतो, मंदिरात कधी कुलूप लागत नाही. त्यामुळे असं घर मिळवून दिलं की तिथे कॉन्सेप्टच नव्हता की कुलूप सुद्धा आहे. तर ईश्वराचा पण हे ईश्वराने कुठून तरी सुरुवात केली असेल, आधी 2-4-10,000 रुपये देऊन. साहेब, पहिली तर मला जिंगल गाऊन घेतली होती. तर भजन गायला गेलात आणि जिंगल गायला लागलात. हो, मी ऍक्च्युली कैलासा गायला गेलो होतो. मला लोक विचारायचे की काय गातोस, शास्त्रीय गातोस? म्हणालो की नाही. फिल्मी गातोस? म्हणालो नाही. गझल गातोस? नाही. आणि भजन गातोस? नाही जी. तर मग काय गातोस? चिडायचे लोक. तर मी मनातल्या मनात विचार करायचो की जेव्हा कधी हे स्वीकारलं जाईल जनमानसामध्ये, तेव्हा माझे दाता स्वतःच ठरवतील हे काय आहे जे मी गातो. नंतर जेव्हा तुम्हा लोकांच्या हृदयापर्यंत अशी गायकी पोहोचली, तेव्हा त्याचं नाव आम्ही लोकांनी ठरवलं होतं कैलासा. कैलासा म्हणजे शिवाचं आसन. माझे ईश्वर शिव जिथे विराजमान होतात. कैलास तर आहे पर्वत, परंतु माझ्या दात्याचं जे आसन असतं जिथे ते बसतात, दॅट इज कॉल्ड कैलासा. जगातील सगळ्यात जास्त डिवाइन स्थान आहे, दॅट इज कॉल्ड कैलासा. आता जे मी गातो ते कैलासा आहे. तर मी आता कैलासा गाण्यासाठी गेलो होतो. यामध्ये सुद्धा स्वतःचीच एक जिद्द होती, स्वतःचा वेडेपणा होता की जिंगल्स गाण्यासाठी एकदा आमंत्रण आलं होतं. रजतजी ते म्हणाले, कैलाश खेर. हो हो, मी बोलतोय. आणि मी त्यावेळी नवीन नवीन फोन घेतला होता, मोटोरोलाचा. 4-5 किलोचा एक फोन होता ना. हो, त्यावेळी खूप मोठे फोन हो, असायचे. मोठा होता आणि लांब सुद्धा होता सर. जर डोक्यावरती मारला असता तर कळलं असतं की बेशुद्ध सुद्धा करू शकतो. तर तशा टाईपचा होता. आणि त्यावेळी फक्त मिस कॉल द्यायचा असायचा. फोन तर होता जवळ, पण त्यात सुद्धा मिस कॉल द्यायचा. आणि तो सुद्धा खूपच लक्ष देऊ ना, चतुराईने. कारण मी दिल्लीचा आहे. तर चतुरपणा तर माझ्यामध्ये भरलेला आहे की यार, एकच मिस कॉल द्यायचा, कोणी उचलायला नको, तर 21 रुपये त्यामध्ये वाया जातील. तर हे सगळं चालू होतं. आता तिथून एक कॉल आला मला आणि अचानक घाबरत घाबरत मी उचलला. यार, 21 रुपये तर नको जायला, फुकटचा फोन तर नसावा. कारण असे फालतूचे, कारण दिल्लीमध्ये असे फालतूचे खूप फोन यायचे. हा, अरे काय झालं का काही, कुठे ब्रेक मिळाला का? असे खूप फोन यायचे 1-2 जणांचे. तर त्यावेळी अचानक फोन आला, जिंगलसाठी तुम्हाला बोलवलं, कॉल आहे आणि मी महालक्ष्मीमध्ये तुम्हाला यायचे फेमस स्टुडिओत, जिंगल्स गाऊन घ्यायचे. तर मी म्हणालो, हो गाईन मी जिंगल्स. तर मला ॲड्रेस सांगा आणि कुठे यायचं तेही सांगा, मी विचारलं. त्यानंतर डोक्यामध्ये घाईघाईमध्ये मी दिल्लीपणा तर दाखवला, परंतु सर नंतर लक्षात आलं की एकदा विचारतो तर जिंगल असतं तरी काय. तर मी विचारलं, तर हे सांगाल की जिंगल असतं तरी काय? की हेच जे ॲडव्हर्टाइज कमर्शियल्स येतात टीव्हीवर, रेडिओवर, याच्यासाठी जी गाणी असतात. मी म्हटलं, बरं खूप मोठं गाणं आहे का? खूप तयारी करून यायचंय का? ती नाही, इट्स 40 सेकंड्स. 40 सेकंडर्स? तर मी पहिल्यांदाच असा विचार केला की काय हे आपल्याला वेडा बनवतात की काय यार. तर गेलो सर. पहिलं जिंगल्स जे नक्षत्र डायमंडचं. तर मला बोलवलं आणि अचानक काही न शिकवता, मुंबईच्या लोकांची एक विशेषता आहे रजतजी, ते खूपच सिरियस असतात जोपर्यंत तुमची काही ओळख त्यांना क्रिएटिव्हली नाही मिळत. तर सगळे लोक असे बसले होते आणि ते म्हणाले की ही इज द सिंगर. ओके, या गो इनसाइड. तर डबिंग रूममध्ये पाठवलं आणि एक सिनेमा चालू होता आणि अचानक म्हणाले की या सिंग. तर मी अचानक आधीपासूनच थोडासा
म्हणजे नर्वस टाईपचा रोग तर मला नव्हताच कधी, की एवढे धक्के खाल्ले होते, माहीतच नव्हतं की नर्वस काय असतं. परंतु ही काहीतरी वेगळ्या प्रकारची गोष्ट होती. तर नर्वसच्या वरची काहीतरी अवस्था होती, की आता काय होईल यार? काही शिकवलं नाही, काही सांगितलं नाही, काही बॅकग्राऊंड नाही दिलं. तर अचानक मी देवाचं नाव घेतलं आणि सरळ सुरू केलं. तनदुम तनुम तनन तन धरे ना तनदुम तनुम तनन तन धरे ना तनदुम तननुम तननुम तन धरे ना नदुम तननुम मी हे केलं तर तर त्यांनी अचानक आतून कंट्रोल रूम मधून म्हणाले की या कम आउट. मला वाटलं सर काही काम झालं नाहीये, काहीतरी वेड्यासारखं काम केलंय मी, तर दरवाजा उघडताच पळून जावं. आत जाणारच नाही. एम्बॅरसमेंट, त्यांना एम्बॅरसमेंट मला तर माहीतच नाहीये, तर मी तर निर्लज्जपणाच्या पुढे गेलो आहे. तर सर जसा मी दरवाजा उघडला निघण्यासाठी डबिंग रूम मधून, तर 2 लोक उभे होते. कम, कम. तर ते आत घेऊन गेले मला. जसा मी आत गेलो, तर अचानक जे सीरियस लोक बसले होते ना, त्यांचे एकदम एक्सप्रेशन असे बाहेर यायला लागले. वॉव मॅन! व्हॉट अ व्हॉइस मॅन! ओह माय गॉड! व्हॉट अ पर्सनॅलिटी यू आर! व्हॉट्स युअर नेम? हे सगळं लाऊडली थोडं बोलायला लागले अचानक. तर मी मनातल्या मनात विचार करत होतो, थोड्या वेळानंतर मारतील की काय? हे खरं आहे की काही जखम्या इतक्या झेलल्या होत्या, की सत्यावर सुद्धा विश्वास त्या वेळेपर्यंत झाला नाही. मग ते जेव्हा म्हणाले, की तुमचा इन्व्हॉइस पाठवा, तेव्हा पहिला इन्व्हॉइस 5,000 चा होता. तो अजूनपर्यंत मिळाला नाही. अशी जिंगलची सुरुवात झाली सर. मग एकाच जिंगलमध्ये काम झालं की काही आणखी सुद्धा गावं लागलं? मग नंतर एक जिंगल्स नंतर सर मला खूप जिंगल्स गायला मिळाले होते. एक जिंगल्स माझी अशी झाली की ती विदिन अ इंडस्ट्री जे लोक क्रिएटिव्ह लोक आहेत, ते उल्लेख करायला लागले आपापसात, "यार धिस इज अ व्हॉइस मॅन. समथिंग व्हेरी फ्रेश, समथिंग व्हेरी रॉ एंड द टेक्स्चर उफ मॅन एंड द फील मॅन. चेक धिस आउट, चेक धिस आउट." ते हे सगळं व्हायचं. तर जसं रजतजी माझं इंग्लिशमध्ये तिथे कौतुक व्हायला लागलं. मी शांतपणे असा सिंपलपणे बसलो होतो. जसं इंग्लिशमध्ये कौतुक सुरू झालं, तर 5चा मी 8 इन्व्हॉइसेस 8चा. आता 8,000 चा इन्व्हॉइस झाला, तो सुद्धा माझा झाला. पहिला चेक नव्हता मिळाला 5चा, परंतु 8चा मिळाला. अचानक 15 दिवसामध्ये आणखी एक मिळाले जिंगल. बरं, आणि खूप चांगले-चांगले ब्रँड्स. हळू-हळू मग ते बाहेर सुद्धा यायला लागले. तर टीव्हीवर जेव्हा चालले, तेव्हा लोक मला फोन करायला लागले. 1-2 ओळखीचे होते. "यार तुझा आवाज ऐकला होता यार. तुझं भाई काय काम झालं यार, याचा अर्थ तू तर मुंबईमध्ये काम मिळायला लागलं तुला." तर असंच सुरू झालं. आणि एक त्याच दिवसांमध्ये 8-9 महिने मी पीजीमध्ये राहत असताना झाले होते आणि मला तोपर्यंत माहीत नव्हतं की पीजी काय असतं. तर त्याचा फुल फॉर्म नंतर कळायला माहीत झाला. पीजी म्हणजे पेइंग गेस्ट. तर मी म्हणालो, "यार हे खूपच वेगळं शहर आहे. गेस्ट सुद्धा म्हणत असतात आणि पेइंग सुद्धा म्हणत असतात." तर ते सगळं झालं. आता हे 8-9 महिन्यानंतर एक जिंगल्स मला बॉम्बे डाईंगची मिळाली होती. तिथे जरा जास्तच इंग्रजीमध्ये माझा उल्लेख केला जात होता. सरळ 20,000 चा इन्व्हॉइस परमात्म्याचं नाव घेऊन दाता, दाता, दाता मी 20,000 लिहून टाकलं. मला तो सुद्धा मिळाला सर. ते 20,000 होताच मी मग 1 बीएचके मध्ये रेंटवर राहायला गेलो सर. तिथपासून माझं जीवन. पण सिनेमांमध्ये ब्रेक कोणी दिला पहिला? ज्यांनी मला रिजेक्ट केलं होतं, तर साहेब त्यांनी एक एक गाणं माझं ऐकलं. तर जिंगलच्या जगातील लोकांनी मला एकदा एक दिवस कॉल केला. म्हणाले, "कैलाश खेर, आय एम विशाल अँड आय वॉन्ट टू कॉल यू फॉर फिल्म सॉन्ग." तर मी नाव ऐकलं होतं विशाल भारद्वाजांचं. तर मला वाटलं, की यार हे विशाल भारद्वाज ज्यांचा मी म्हणजे मला खूप काम आवडायचं त्यांचं. तर तुम्ही विशाल भारद्वाज बोलत आहात? तर ते म्हणाले, "नाही, मी विशाल शेखरमधला त्यांच्यातला आम्ही दोघे आहोत. मी विशाल बोलत आहे आणि आम्ही सुद्धा आता म्युझिक एकाच फिल्ममध्ये आम्ही केलंय, प्यार में कभी कभी. वी आर अल्सो स्टार्टिंग अँड वी वॉन्ट यू टू सिंग द सॉन्ग." तर मी म्हणालो, "ठीक आहे, मी गाईन." तर म्हणाले, "कम लेट्स ट्राय युअर व्हॉईस." तर मी ट्रायलसाठी गेलो होतो साहेब. गेलो तर त्यांनी सीडीवर मला ट्रान्सफर करून दिलं. म्हणाले, "प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुमचा व्हॉईसमध्ये आम्ही करू." तर त्यांनी फोन केला मला, की
सो ब्रदर, हाऊ मच विल यू चार्ज? माझ्या तोंडातून निघून गेलं 50,000. तर अचानक तो म्हणाला, ड्यूड, 50,000, यू आर आस्किंग दॅट मच? यू नो, A-lister सिंगर्स डोंट इवन चार्ज मोर दॅन 10. तर मी एकदम म्हणालो, ठीक आहे, तर मग तुम्ही तेवढेच द्या. कारण काहीच आयडिया नव्हती. ते गाणं होतं अल्लाह के बंदे सर. आणि अल्लाह के बंदे जसं चर्चा व्हायला लागली तिथे बाहेर, अजून रिलीज सुद्धा झालं नव्हतं, की 1-2 रेकॉर्ड्स कंपनी ज्यांनी माझा डेमो रिजेक्ट केला होता 1-2 वर्षांपूर्वी, तिथून मला कॉल आला की कैलाश खेर, वी आर रेडी टू रिलीज युअर अल्बम. तर महादेव शंकराची उपासना करणाऱ्याला अल्ला गायला लागलं सगळ्यात आधी. तेच ना साहेब, म्हणजे हा खेळ दाता रचत असतात. मला यामुळे आश्चर्य वाटतं की माझे परमात्मा खूप रूप बदलून येतात. तर हे झालं की त्यांनी गाणं सुद्धा दिलं, तर हे अल्लाह के बंदे दिलं आणि हे हिट झालं. आणि त्यानंतर ज्यांनी रिजेक्ट केलं होतं त्यांची मती फिरवली आणि त्यांना सांगितलं की जा, माझा बालक तिथे तयार होत आहे, आता त्याचा अल्बम रिलीज करा. जेव्हा तो अल्बम रिलीज झाला, अल्बम मध्ये पहिलं गाणं तर तेरी दीवानी बनलं, परंतु अल्लाह के बंदे सुद्धा त्यांनी त्याचं सुद्धा एक व्हर्जन त्यामध्ये टाकलं होतं, ज्याला आपण अनप्लग्ड म्हणतो. ते सुद्धा तुम्ही ऐकलं असेलच कैलास अल्बम मध्ये. तर अशा प्रकारे झालं साहेब. जे पहिलं गाणं होतं याचं ते असंच बसल्या बसल्या बनलं होतं, तेरी दिवानी. हो, काय झालं होतं सर, दिल्लीमध्ये माझी पहिली कॉन्सर्ट होणार होती. जेव्हा अल्लाह के बंदे प्रसिद्ध झालं आणि मला थोडीशी ओळख मिळायला लागली होती, काही अवॉर्ड्स मला मिळायला लागले होते आणि रजतजी, हळूहळू वृत्तपत्रांमध्ये तुमच्यासारख्या मोठ्या लोकांपर्यंत नाव पोहोचलं, माझं नाव छापायला लागलं. तर कोणी न्यू सेन्सेशन लागलं, कोणी काहीतरी नवनवीन वर्ड्स लिहायला लागले होते. तर मला यश मिळायला लागलं होतं थोडंसं. दात्याने थोडंसं बिझी केलं होतं. पहिली कॉन्सर्ट मला मिळाली. पहिलीच कॉन्सर्ट बघा, सरहदों के जुगलबंदी, हंसध्वनी थिएटर्स, प्रगती मैदानामध्ये. आणि तिथे 4 बँड. त्यावेळी कैलासा बँडची तर निर्मितीही झाली नव्हती. मी केवळ अल्लाह के बंदे एक गाणं, बाकी जुने होते. बाकी माझी स्वदेशची गाणी आणि रंगदिनी आणि खूप सारी गाणी रेकॉर्ड झाली होती, आली नव्हती, रिलीज नव्हती झाली. परंतु मी बिझी व्हायला सुरू झालो होतो आणि पहिली कॉन्सेप्ट सरहदों के जुगलबंदी मला मिळाला. राहत फतेह अली खान शेजारच्या देशाचे, आणि फ्युजन शफकत अमान अली त्यांचा बँड, आणि इंडियन ओशन हा भारताचा बँड, आणि एक कैलाश खेर आपल्या ग्रुप बरोबर. तर आधीच त्यामध्ये धा मारली दात्याने. तर थोडा चकित सुद्धा झालो. परंतु जेव्हा मनामध्ये बसतात ना माझे ईश्वर, तेव्हा अशा गोष्टी होतात ज्याला आपण जादू म्हणतो, टोना म्हणतो, मिरॅकल म्हणतो. आणि मग अशी गोष्ट झाली. मेरी मैं खा गई जब से तू आ गई, बस बचा हूँ कोरा, हे बावली हे गोरा, हो दिन ब दिन अब तेरे बिन सांसें कटती हैं गिन गिन, तेरी धुन में रहता हूँ गुनगुना के तक दिन, है मेरा इश्क अनोखा है री, बस जताना नहीं आता, हाँ बताना नहीं आता, है मेरा इश्क अनोखा है री. माझ्या दात्याचं असं प्रेम असतं माझ्यावर, कळतच नाही काय करत आहोत, कुठे बसून करत आहोत, कसं करत आहोत. ते झालं. ही पहिली कॉन्सर्ट. तुमचे कैलाश खेर बसून गात आहेत, तर एक साईज मध्ये बसलेलेच आहे, तर त्यात सुद्धा बसून आहेत आणि हार्मोनियम घेऊन. आणि जे माझे साथीदार आहेत, माझे साथी नरेश परेश, ते उभे आहेत बरं, आणि बाकी माझे म्युझिशियन्स ते सगळे उभे आहेत. तर मी जेव्हा सुद्धा त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करायचो, तर बसून नुसता केवळ
असं करायचं. अचानक परमात्म्याचा खेळ असा झाला की वेड्या लोकांमध्ये दाता असतात सर. आंधळ्याची माशी राम उडवतो आणि भाबडा बछडा दूध पितो. आणि आमच्या मोठ्यांनी शिकवलेल्या गोष्टी आहेत, या मोठ्यांच्या म्हणी आहेत. तर साहेब, माझ्या अंतःकरणात बसले परमात्मा आणि मी जगाला काहीही न सांगता एक गाणं गाऊ लागलो. प्रीत की लत मोहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बल बल जाऊं अपने पिया को जाऊं वारी वारी, अरे एरी सखी मैं कासे कहूं मेरे हृदय उठे उड़ारी, और प्रेम पियाला भर भर पीऊं हारी मैं दिल हारी, तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं. आणि गाणं चालू आहे, हृदयात चालू आहे आणि अगदी वेड्यासारखं न घाबरता. कारण बघा साहेब, ज्यांना ट्रेनिंग असतं ना ते घाबरत घाबरत चालतात. कारण कन्फ्यूज, जितके इंटेलेक्ट असतात MBA टाईपचे लोक ते कन्फ्यूज असतात. जे MBAच्या शिवाय करत असतात ना माझ्यासारखे, त्यांना कसलीच भीती नसते. तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं. माझ्या दाताने मला अडवलं सर. मी तिथेच अडकून अचानक देवाने सांगितलं, हो जी हाँ जी, ये हो जी हाँ जी. तिथे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ना जी, ती कुठली टेक्निक नाहीये. परंतु आज बघा, कित्येक लोक गायक जे कोणी ट्राय करतात माझं गाणं, ते हो जी हा जीला वेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करतात. हे फिल इन द ब्लँक होतं सर. तो तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, हो जी हाँ जी, हो गई मैं तेरी दीवानी तेरी दीवानी. जसं हे झालं तसं देवाला धन्यवाद दिलं माझे दाता. बरं, ऑडियन्स लाईव्ह मध्ये आहे, मी इम्प्रॉम्प्ट गात आहे, ऑडियन्स एन्जॉय करत आहे. दिल्लीचे लोक तुमच्यासारखे दिलबाज थोडे असतातच, तर ते खूप मजेमध्ये सगळं चालू होतं. तर ते जे चालू होतं तो प्रवाह, माझे पंडितजी त्या प्रवाहाने, त्या ऑडियन्सने आणखीन माझ्या दात्याच्या वरदहस्त माझ्यावर ठेवला. तर असं झालं. आणि हे मग हे गाणं सुद्धा खरं आहे तिथेच की तो कुठला पहिला अल्बम तुम्ही बनवलात त्यामध्ये ती सगळी गाणी तुम्ही चिकटवली जी तुम्ही ऋषिकेशमध्ये आरतीच्या आधी गायचा? नक्कीच साहेब. कारण त्यामधलीच काही गाणी मी, त्यामधलीच रजतजी कित्येक गाणी मी डेमो बनवून घेऊन गेलो होतो. आणि डेमो मध्ये माझी गाणी रिजेक्ट व्हायची. बरं जी, रिजेक्ट व्हायची. त्यामधलं एक गाणं होतं, दौलत शोहरत क्या करनी, तेरे प्यार का सहारा काफी है, ये महल अटारी नहीं चाहिए, तेरे दिल में गुजारा काफी है. तर हे गाणं मी त्यावेळी इम्पल्सिव्ह रिलीज करून टाकलं कुठल्या तरी छोट्या रेकॉर्डवर. आता ते व्हायरल होत आहे. हल्लीच्या दिवसांमध्ये सगळीकडे ताप चालू आहे. रील रील रील, त्याला इंग्रजीमध्ये व्हायरल म्हणतात सर. तर ते चालू आहे. ते गाणं ते रिजेक्ट झालं होतं. तर या प्रकारची गोष्ट झाली तर ते टाकलं होतं सर. मग ईश्वराची जी कृपा होती याच्याविषयी आपण पब्लिक मधून काही प्रश्न विचारूयात. लोकांना जर विचारायचे असतील एक प्रश्न घेऊ शकतो आपण यावेळी. हो, सगळ्यांना माहितीये की तुम्ही शिवभक्त आहात, सनातनी आहात, पण तरी सुद्धा तुमच्या गाण्यांमध्ये अल्लाह, सुभान अल्लाह सगळं ऐकायला मिळतं. या सगळ्यामागचं गमक काय आहे? पृथ्वीवर जे काही विचित्र आहे ना, ते सगळ्यात परमात्म्याच्या जवळ आहे. बाकी तर सगळे डोक्यातील खेळ आहे. आपण सगळे गुंतलो आहोत आपल्या डोक्यातील खोट्या कल्पनांमध्ये. जेव्हा कधी कोणी आजारी पडतो तेव्हा तुम्ही काय अल्लाह किंवा ईश्वराला बघता? डॉक्टरच्या समोर जाऊन तुम्ही निमूटपणे डॉक्टर शोधता ना. मग डॉक्टर भले मोहम्मद इस्माईल असेल किंवा मग डॉक्टर समीर चौरसिया असेल, काही माहित नसतं ना. तुम्हाला डॉक्टर हवा असतो. आता अल्लाह आणि ईश्वर एकाच रूपामध्ये तुम्हाला डॉक्टर मध्ये दिसत असतात. हेरी सखी मंगल गाओरी, धरती अंबर सजाओरी, उतरेगी आज मेरे पी की सवारी, आरी कोई काजल लावोरी, मोहे काला टीका लगावोरी, उनकी छब से दिखूं मैं तो प्यारी, लक्ष्मी जीवारो नजर उतारो, आज मेरे पिया घर आवेंगे.
आज मेरे पिया घर आवेंगे।